कवितेचे नाव आहे सांग आई तू बाळासाठी काय केले नाही। या कवितेत आई आपल्या लहान बाळाला 3-4 वर्षापर्यंत तरी जीवाच्या आकांताने तळहाताच्या फोडाप्रमाणे कसे जपते याचे वर्णन या कवितेत केले आहे। आईचं वात्सल्य पैशाने घेता येत नाही। आईचं वात्सल्य पैशाने घेता येत नाही। तिचा सहवास मायेचा हेच तर लेकराला कळत नाही। पहिल्या महिन्यापासून शेवटच्या 3 महिन्यापर्यंत भांबावून गेलेली मुलगी आता आई होणार म्हणून काळजाला लागलेला घोर चिंता, मनाची घालमेल, पण तिला आनंदही तितकाच असतो। जन्म देताना होणाऱ्या जखमा आणि वेदना कसाबसा तिचा जीव सोसून घेतो। शरीरातील अन्न दुधाच्या स्वरूपात बाळाला देते। शरीरातील अन्न दुधाच्या स्वरूपात बाळाला देते। जेव्हा बाळ खायला लागते तेव्हा एका हातात छोट्या वाटीत खिचडी आणि एका कडेवर बाळाला घेऊन घास भरवताना तिच्या चेहऱ्यावरचे निरागस हावभाव, मुखातून निघणारी शब्दरचना आणि निरनिराळ्या आवाजासह थोडी भीती दाखवते। तर काही वेळा बाळ आईच्या गाला नाका तोंडावर प्रहार करते, कधी नखाने ओरबडते तर कधी केसा कानाला ओढून देखील सोसून घेते। हे सर्व बाळा तू पोट भरेस्तवर खावे ही त्या मागची आईची धडपड तगमग असते। सांग आई बाळासाठी तू काय केले नाही। सांग आई बाळासाठी तू काय केले नाही। पुढे दुःखाला तोंडणी संसाराला हात, किती कष्टमय जीवन, तरी घट्ट मनाने अविरतपणे पेकाट मोडेस्तोवर कसलेस, तर कधी कामधंद्यात फसलेस, कधी अतिवेदनेने न विवळता सदा हसतमुख राहिलेस, तर कधी दररोजच्या घरकामाला त्रासलेस, पण हातापायांच्या चाहुलीने न क्षणभरही कधी बसलेस। जेव्हा तुझ्या वेदनांचा तांडव माझ्या मनी उठतो तेव्हा माझ्या अश्रूंनाही बांध आपसुकपणे फुटतो। जेव्हा केव्हा अशा घटना मी बघतो माझ्या डोळ्यांनी, जेव्हा केव्हा अशा घटना मी बघतो माझ्या डोळ्यांनी, तेव्हा माहित नाही का पण वाटू लागते मुलगी ते आई होणे इतके पण सोपे नाही। आई काय तुझी ही महती, अगदीच शब्दात शब्द गुंफूनही न सांगता येई मज तुझी कीर्ती। म्हणूनच म्हणतो आईचं वात्सल्य पैशाने घेता येत नाही। म्हणूनच म्हणतो आईचं वात्सल्य पैशाने घेता येत नाही। तिचा सहवास मायेचा हेच तर लेकराला कळत नाही। हेच तर लेकराला कळत नाही। हेच तर लेकराला कळत नाही।